ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि एक अपडेट समोर येते। नाशिकमध्ये आता अशोक खरात याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। आज त्याची पोलीस कोठडी संपते आहे आणि त्याचमुळे आता अशोक खरातला कोर्टामध्ये हजर करण्यात आलाय। सरकारी पक्ष आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल हा आज कोर्टामध्ये मांडणार आहे आणि याच संदर्भामध्ये अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी शुभम बोडके। शुभम, नक्कीच आकांक्षा, आपण बघतोय काही वेळापूर्वी या ठिकाणी अशोक खरातला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। सुनावणीला देखील सुरुवात झालेली आहे। आपण जर बघतो तर कोर्टामध्ये देखील मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली। मोठ्या पोलिसांच्या गराड्यामध्ये या बंधू अशोक खरातला या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। मात्र ज्यावेळी या आरोपीचे वकील आता कोर्टामध्ये दाखल झालेले आहे, सुनावणीला सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर काही न्यायमूर्तींनी या ठिकाणी विचारलेलं होतं आरोपीला काही त्रास आहे का, तर आरोपीने त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे नाही। आणि आता एकूण ह्या सगळ्या संदर्भामध्ये जे तपास अधिकारी आहे किरण कुमार सूर्यवंशी हे या ठिकाणी बोलत आहे। आरोपीला समक्ष घेऊन त्याचा तपास करायचा आहे आणि काही कॉटबड आहे का त्याचा तपास या संदर्भामध्ये करायचा आहे असं या ठिकाणी एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातंय। या ठिकाणी आपण जर बघितलं तर 3 दिवस पोलीस कोठडी द्यावी अशी जी मागणी आहे ती खरं तर एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते आहे। आरोपी मास्टर माइंड आहे, त्याच्या तपासामध्ये अनेक महत्त्वाचे जे खुलासे आहेत ते होत आहेत, त्यामुळे कुठेतरी पोलीस तपासामध्ये अजून त्याची जी कस्टडी आहे ती वाढून मिळावी असा जो युक्तिवाद आहे तो या ठिकाणी केला जातोय। आणि एकूण जर बघितलं तर आरोपी जो आहे तो अधिकाऱ्यांना सहकार्य करत नाही, तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत नाही असं जे आहे ते या ठिकाणी या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोर्टामध्ये सांगितलं जाते। आपण बघत होतो का मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने या अशोक खरातची चौकशी खरं तर वरिष्ठ जे अधिकारी पोलीस अधिकारी करत होते, त्या अधिकाऱ्यांना हा अशोक खरात त्या ठिकाणी सहकार्य करत नाही, बोलत नाही, कोणती माहिती देत नाही अशी माहिती समोर येत होती। आणि त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी बघतोय तपास अधिकारी आता कोर्टासमोर सांगतोय कोणतेही जी सहकार्य आहे ते सहकार्य आरोपीकडनं होत नाही। त्याचा मोबाईल डेटा या ठिकाणी बघायचा आहे, जंगम मालमत्ता त्याची तपासायची आहे अशी जी माहिती आहे ती खरं तर एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून दिली जाते। त्याला त्याला त्या ठिकाणी समोर घेऊन त्याची समक्ष तपास जो आहे तो करायचा आहे। महिलांना पाणी देत होता त्याचा तपास करायचा आहे, ज्या पद्धतीने आपण बघत होतो ज्यावेळी या महिलांना। शुभम, थोडंसं तुम्हाला थांबवते कारण बुलेटिनमध्ये एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे। ब्रेक नंतर तुमच्याकडून अपडेट्स जाणून घेऊ, पण तुर्तास